श्री गणेशाय नमः. वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्तवरदा हरिसियर्ती मंगळमूर्ती गजानना. जय जयाजी आदिनाथा माया चक्रचालका अनंता सर्वाधीशा भगवंता साक्षात अक्षय मोक्ष तू. तरी मागेल्या अध्यायी निरूपण श्री गोरक्षाचा पाहुनी जन्म उपरी सेवुनी कनकगिरी ग्राम विद्यार्णवी केला तो. तरी ती विद्या कोण कैसी सकळ कळा श्लोक राशी भविष्योत्तर पुराणासी निरूपितो श्री श्रुतिया. श्लोक ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुर्धर जलतरंगता संगीत काव्या करावे. अश्वारोहण कोकशास्त्र निपुण नाट्य तथाचार चतुर्दश विद्येचा सागर पूर्णपणे भरलासे. टीका प्रथम सांगुनी ब्रह्मज्ञान सुमुखी केल्या पारायण. विश्व आणि विश्वंभर दोन भावचे ऐसा नुरविला की बहुत जे अर्थ प्रकार जीवजंतू चराचर तो ऐक्यमेळी सकळ विस्तार मीच ऐसे भाविले. कर्माकर्म सत्कर्म राशी त्या नुरल्याची कोणाही बीजांकुराशी वासना देऊन योग फासी कामने ते नुरवितो. ऐसा एकमेळे करून गोरक्ष झाला सनातन एवच सकल ब्रह्मज्ञान उपदेशले गुरुनाथे. मग पूर्ण पंथाचे पात्र होऊनी वसुध्य कल्प अव्यक्त भुवनी सर्व आत्मरूपी मानुनी तत्स्वरूपी प्रगटेल. या उपरी वात पित्त कफ हारक रसायन विदया सकळीक कमिया करणे धातू अनेक हातवटी सांगितले. कवित्व रसाळ नवरस गणाधिक निरोपी दीर्घरस्व व्यक्त अर्खलिंग प्रकारनास अव्यक्त व्यक्त सांगितले. या उपरी वेदाध्ययन सुक्तस्य चेत केला प्रवीण दीर्घरस्वे छंद निपुण स्वरित छंद अवघे गुणपै केला. रूक अथर्वर्ण यजुर्वेद सामवेदादी सांगून प्रसिद्ध या परिविद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितले. सारस्वत किरात कोश कौमुदी रघु हरिवंश पंचकाव्य मीमांसा साई शास्त्रे निवेदली. यावरी धनुर्विद्या निपुण सकळ श्री केला प्रवीण. ती सकळ श्री कोण कोण नामे तयाची एकीजे वाताश्र आणि जलदाश्र उर्मी उभी कामाश्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वताश्र सांगितले. वज्राश्र वासव शक्ती नागाश्र खगेंद्र संजीवनीती ब्रह्माश्रादी निर्णय शक्ती रुद्राक्ष सांगितले. विरक्ताश्र दानवाश्र पवनाश्र आणि कालाश्र स्तवन महाकार्तिकाश्र सर्पविभक्ताश्र निवेदिले. यावरी साबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करुणी सकळ दैवत तयाचा वरद पाणी निश्चित गोरक्ष मौळी मिरवला. ती दैवत कोण कोण 52 वीरस ती जाण नरसी कलिका मम्मदा उत्तम महिषासूर आराधिला. जोंगी टवेताळ मारुती अश्रवीर भद्रवती मूर्तिमंत सीतापती वरदमौळी स्पर्शितसे. परमादरी अलिंगुन श्रीराम घेत चुंबन मने होई सनातन कीर्तिध्वज मिरविजे. यावरी प्रत्यक्ष गजवदन ताही उतरला सहस्र किरण गोरक्षाते अंकी घेऊन वरदमौळी स्पर्शितसे. यावरी अष्टभैरव उग्र तेही पातले तेथे समग्र सिद्ध भैरवादी काळभैरव सांग काळभैरवादी पातले. वीर भैरवादी गणभैरव ईश्वर भैरव रुद्र भैरव भस्म भैरवादी महादेव अपर्णापती पातला. तेने येऊनी अंकावरते मुख कुरवाळिले वरद असते खेळता बावर थावूनी येते तेही देती आशीर्वचन. मुंडाचा मुंडा शंकिनी डंकनी कुंडारंडा फलंडा दक्षिणी चंडा वंडिका प्रत्यक्ष येऊनी वर गोरक्षा देती त्या. यावरी प्रकटुनी जलदैवत तेव्हा त्या ते वर ओपित कुमरी धनदानंदा विख्यात देवता त्या गोमट्या. लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला नववी दैवत प्रत्यक्ष विमला ऐशा जलदेवता येऊनी तत्काला वर ओपिती बाळाते.
यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी ओनीवर ओपित वरद माती आणि मा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातली प्रतिमा प्राची विषत्वा सातवी देवी ती सिद्धी महादेवी सज्ज करुणी अष्टकरौभवी अष्टसिद्धी तात्काळ त्या असो 52 वीरासहित श्रीराम सूर्य झाला प्राप्त सर्वत्र ओपुनी मौळी असत विद्या करी ओपिती असो वर देऊनी सद्विद्येसी सर्वत्र वंदिती मच्छिंद्रासी म्हणती महाराजा गोरक्षासी तपा लागे बैसवी तपी होता अनुष्ठान तेने बळ चढे पूर्ण मग ही विद्या तुपोधोन लखलखीत मिरवले जैसे खडग शिंकले होता मग भय काय ते शत्रू जिंकिता देवी तपोबळ आराधिता सामर्थ्य सत्ता वाढेल ऐसे व दोन्ही सकळ दैव पाहते झाले आपुलाले गाव राम सूर्यादी महादेव 52 वीरादी पै गेले यावरी इंद्र वरुण अश्विनी गण गंधर्वादी पातले भुवनी वर देती तया लागुनी सकळ गेले स्वस्थाना या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष भूकिता सद्विद्येसी मंत्र संजीवनी पाठमुखासी करीत बैसला होता तो जवळी नसता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली हाती कवळोनी कर्दम गोळा मुले खेळती आपले मेळा तो गोरक्षापासी येऊनी आगळा बोल बोलती सकळीक म्हणती गोरक्ष एक वचन आम्ही आणिला बहुत कर्दम तरी शकट करुनी दे उत्तम आम्हा लागी खेळावया एरू मने शकट मजसी करू येत नाही निश्चयसी येत असेल तुम्हा कोणासी तरी करुनी का घ्यावा ऐसे एकता मुलांनी वचन करी कर्दम कवळून आपुल्या लेकरे करून शकट रचिती चिखलाचा कर्दम चक्र काष्ट व्यक्त शकट केला यथास्थित वरी उदले कल्पनेत षटका सारथी असावा मनोनी कर्दम घेऊनी गोळा मुले रचिती कर्दम पुतळा परी तो साधेना मुला सकळा मग गोरक्षाते विनविती म्हणती गोरक्षा अम्मा प्रती साह्य देई शकट सारथी अम्मा साधेना कर्दम नीती तरी तू करुनी दे का अगा तू सकळ मुलाची गणी वयोवृद्ध अससी प्राज्ञी तरी अम्मासे सारथी करुणी सत्वर देई खेळावया ऐसे कथा मुलाचे वचन मने कर्दम जाणून द्या देती करून परी ही वासना भविष्या कारण गोरक्षाते उदिली जैसे ज्याचे पूर्वानुक्रम तैसे बुद्धी येत घडून जेवी बीज पेरिल्या समान तो चितरू हे लावे पहा मातेच्या द्वेष उद्देशी ध्रुव बैसला आढळपदासी तैसेची वासना लेशी शिरोधयी उपमन्या की गांधारीचा होता अंत म्हणून पार्था सुचला अर्थ अंकीचन तो वायुसूत ध्वजस्तंभी मिरावला की सीता सतीच्या उद्देशी लंकेसी राहिली येऊनी दिवशी तिने भक्षुनी दशानासी राक्षस कुळ बक्षिले पहा अनुसंग कर्म कैसे त्याची राक्षसी वंशलेशे चिरंजीव होऊनी लंकाधीश भोगभोगी विभीषण तस्मात बोलावयाचे हेची कारण बुद्धी संचरे पूर्वाकर्माप्रमाण पुढे उदयाते करभंजन येणार होते महाराज नव नारायण करभंजन परम उदय पावनार गहन नाम म्हणून गोरक्ष इच्छा द्रुम चित्त धारते उदेला मग हाती घेऊनी कर्दम गोळा रचिता झाला उत्तम पुतळा परी रसने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्राचा त्यात विष्णुवीर्य उपचार पियुष मांडणी जल्पत स्मर एवं विधी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा मुखी पाठ असते पुतळा पूर्णपणी होता कर्दम गोळा महाभागी भाग सकळा व्यक्त से तत्वाचा तेने करुणी पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ करभंजन ते संधित प्रेरक झाला जीवित्वा अस्ति मासत्वचे सहित आकार दृश्य झाला त्यात पुढे शब्द नानात अकस्मात उदेला उदय होता प्रवर्ते रुदनी ते पाहिले सकळ बाळांनी म्हणती भूता निले गोरक्षानी पळापळा येथून या
ऐसे बोलता एकमेकात सकळ होनी भयभीत, सांडुनी खेळ सकळ अर्थ पळून गेले वातगणी. हृदयी दाटुनी भय कापरा, मुले कापती थरथरा, आरडत बरडत मच्छिंद्र आदरा पळून या पै गेली. ऐशा परी मुले भयग्रस्त, ते पाहून मच्छिंद्रनाथ, मग पाचारुनी सकळ मुला ते आश्वसुनी पुसितसे. म्हणे बाळा होय थरथराट, कारे कापता सांगा वाट, एरी मुळाहुनी सकळ बोबाट मच्छिंद्रा ते निवेदिला. मनी कर्दमाचा शकटा सारथी, करवीत तो गोरक्ष हाती, तो बाळ तत्वपणी भूतमती कर्दमलोपणी संसारली. ते भूत अद्यापी आहे लहान, परीक्षणेक होईल स्थूळ वटणपणा, आम्हा लागी करील भक्षण म्हणून या पळालो. परी आम्ही आलो तेथे पळून, मागुनी गोरक्षनाथा येतो होता धावून, त्यासी बक्षिले असेल भूताने यात संशय नसेची. मच्छिंद्र ऐसे कुणी वार्ता, साशंकिता झाला चित्ता, चित्ती म्हणे मुले वार्ता सांगती काय ते नोहे. अवचट भूत कैसे व्यापिले, ते पाहुनी बाळ भ्याले, तरी आता जाऊनी वहिले गोचर करावे निजदृष्टी. मग अश्वासुनी सकळ मुला, निकट बैसवूनी पुसे त्याला, कोणत्या ठाई संचार झाला भूतांचा तो मज सांगा. एरी म्हणती बाबा एक, भूत तेव्हा होते बाळक, आता थोर फोडूनी हा भक्षी आम्हा वाटत असे. मच्छिंद्र म्हणे मी असता, तुम्हा भय नसे सर्वथा, चला जाऊ भूतासी आता शिक्षा करू वागळी. मुले म्हणती मच्छिंद्रनाथ, तुम्ही जाऊ नका तेथ, बालार्क किरण आहे भूत तुम्हा बक्षील तेची घडी. मच्छिंद्र म्हणे दुरून दाखवा भूताचा ठिकाण, मग ती बाळे अवश्य म्हणून दुरून ठाव दाविती. या परी इकडे गोरक्षनाथ, तोही पळाला होनी भयग्रस्त, मुलाचे मंडळ सांडून एकांत लपून या बैसला. भूत भूत ऐसे म्हणून मुले पळाली आरुळ्या देऊन, तेव्हाची गेला होता पळून भूत भये करून या. ठाव लावूनी परम एकांत, बैसला होता सुचिरमंत, परी हृदय धडधडीत अत्यंत भूत येईल म्हणून या. एरीकडे मच्छिंद्रा ते ठाव दाविती मुले समस्त, परी दूरची असती यत्किंचित सान्निध्य न येत भयाने. जैसा राजभयाचा तरणी, लखलखीत मिरवित असतावनी, मग दुष्कृत चोर जार जारिनी दर्शनार्थ तीन येती. की रामनाम बोधोत्तर, असता भूत नये समोर, की पियुषी विषदृष्टी व्यवहार कदा काळी चालेना. तन्यायी मुले भिवून दुरुनी दाविती मच्छिंद्रा ठिकाण, म्हणती याची ग्रामातून भूत प्रगट झाले. मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ, मुले दाविता सगट जात, तो बाळ टहा रडत महिलागी उखिरडा. बालार्क किरणी ते जलकाकत, मुखी टहा टहा वदत, ते पाहुनी मच्छिंद्रनाथे करभंजन ओळखिला. हृदयी धरून लवड सवडी, बाळ उचलूनी घेतला आवडी, मग लगबगी गावाबाहेर ती तातडी बाळासह पावला. ते सकळ मुले पाहुनी पळती झाली प्राण सांडुनी, म्हणे नाथांनी भूत धरुनी आणिले आता बरे नसे. आता त्या भूतासी देईल सोडून, मग ते आपल्या पाठीसी लावून, एका एकासी बक्षील धरून आणिले आता बरे नसे. पळता पडती उठूनी जाती, भये करोनी सांदीत दडती, हृदयी धडधडा यथार्थ चित्ती लपुनिया बैसला. एरीकडे बाळ घेऊन गोरक्षा पाहे मच्छिंद्रनंदन, सदनी सदनी हाका मारून गोरक्षा ते पुकारी. परी ज्या सदनी जाय जती, ते सदनीची मुले ओरडून उठती, आई आई बया बया म्हणती आणि पळती पुढारा. परी सदनी सदनीचे जन, नाथा पुसती हटकून, भय काय दाविले मुला कारण म्हणून आरडून पळताती. कोणाचे मूल घेऊनी फिरता तुम्ही सदनी, एरी म्हणे गोरक्ष नयनी पायेन तेव्हा सांगेन. ऐसे बोलूनी पुढे जात, तो पातला गोरक्ष होता जेथ, उभा राहून अंगणात गोरक्षा ते पाचारी. एकूण श्री गुरुची वाणी, गोरक्ष निघाला सदनातुनी,
परी येताचे बाळ पाहिला नयनी, पुन्हा रडोनी पळेतो. हा विपर्यास पाहुनी नयनी, मच्छिंद्र विचारी आपुले मनी. गोरक्ष वापला भय करुनी, बाळ येथे ठेवावे. मग स्वशिराचे काढून वसन, त्यावरी निजविले बाळरत्न. मग सदनी संचारून गोरक्षापासी पातला. आता कवळोनी धरिले हृदयी, म्हणे वाहसी व्यर्थ भय प्रवाही. ते भूत नाही मनुष्य देही, करभंजन उदेला. परितयाची उदर रहाटी, सांग झाली निर्भय पोटी. एरी म्हणे मुलासाठी, खेळत होतो महाराज. हाती घेऊनी कर्दम गोळश, पूर्णपणी रचिला पुतळा. परी नेणे कैशी झाली कळा, भूत त्यात संचरले. लोपोनी संख कर्दम नीती, दिसू आली मानवाकृती. तेने भय व्यापुनी चित्ती, पळालो मी मुलांसह. यावरी मच्छिंद्र बोले वाणी, तू ते सांगितली संजीवनी. तो मंत्र घोकिताक्षणी, करीत होतासी काय तू. एरी म्हणे आज्ञा तुमची, भंगली नाही शपथ पायाची. खेळता वाणी मंत्राची, सांडिली नाही महाराजा. कर्दम पुतळा करिता हाती, तरी मंत्र सांडिला नाही उक्ती. चुकलो नाही क्षिणे हाती, ओपू नका गुरुनाथा. ऐसे एकता गोरक्षवाणी, मच्छिंद्र तोषला आपले मनी. म्हणे बाबरी केली करणी, उठा आता वैगसी. मुख कवळोनी चुंबन घेत, हास्य मानुनी कुरवाळीत. म्हणे होई आता स्वस्त, चालवेगी पाडसा. एरी म्हणे गुरुनाथा, तुम्ही आणले आहे भूता. ते मज खाईल प्रांजळाता, बाहेर येऊ नका जी. मच्छिंद्र म्हणे एकमात, हे बाळ नसे रे भूत. तुवा गोकोणी संजीवनीत, मनुष्य पुतळा तो झाला. जैसा गिरव किरडा स्थान, बाळ झाला से उत्पन्न. त्याची नीती खेळता कर्दम, बाळ उदया आले हो. ऐसे एकता गुरु गोष्टी, म्हणे भूत न हे तपो जेठी. मच्छिंद्र म्हणे भयपोटी, सांडी मनुष्य ते असे. ऐसे कोणी प्रांजळ मन, मग श्री गुरुचा धरुनी हात. बाळ होते श्रीपदरात, तयापासी पातले. बाल उचलोनी मच्छिंद्रनाथ, आपुल्या शिबिरा घेऊन या जात. गोदुग्ध आणूनी पान त्वरित, ते बाळकापै केले. यावरी वसन जोळी करून, आत घातला गहिनी नंदन. यावरी तया गावीचे जन, शिबिरापासी पातले. नाथ चरणी ओपोनी माता, हसती हे नाथ समर्था. बाळ कोणाचे हलविता, श्रवण करू इच्छितो. मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ, तया ग्रामस्था निवेदित. ते कोणी सकळ वृत्तांत, आश्चर्य करती क्षणोक्षणी. म्हणती धन्य धन्य संजीवनी, हा कलित उदेल उष्णा मुनी. परी त्याही प्रत्यक्ष सर्व गुणी, नाथ मच्छिंद्र वाटतो. पहा पहा गुरुदैत्य, शव शरीरा सावध करीत. परी त्या म्हणा या जडते हस्त, जीवदशा व्यापितसे. तरी तैसा नो हे मच्छिंद्रनाथ, कर्दम पुतळा केला जिवंत. तस्मात शुक्रतो त्या तुलनेस, सहस्रभागी दिसेना. तरी उशना न म्हणू समती, द्वितीय ब्रह्मा पातली क्षिती. तेही संमत गौणक चित्ती, मच्छिंद्र भाग्य दिसतसे. पहा पहा विधिराज, उत्पन्न करी जगा सहज. तरी मूळ त्यात असे बीज, बीजा समान रुख होय. यावरी अनेक दुसरा अर्थ, विधी स्वांगे उत्पत्ती करीत. तैसा नो हे मच्छिंद्रनाथ, शिष्या हाती करविला. महाबीज विन जान, कर्दमी केला मनुष्य उत्पन्न. तस्मात धन्य विधी होऊन, मच्छिंद्रनाथ मिरवला. ऐसे परस्परे भाषण, करीती गावीचे सकळ जन. यावरी बोलती नाथा कारण, नाथा निकट बैसुनिया. म्हणती महाराजा प्रताप तरणी, बाळाचे कष्ट करू जाणे जननी. ती ते बाळकान दिसे करणी, गंभीनंदन हा असे. पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट, पुरुषा होई नाथ ते नाथा श्रेष्ठ. तरी यासी धर्मजननी वरिष्ठ, करून द्यावी महाराजा. ती ते बाळक करी अर्पण, करील तयाचे संगोपन. तुम्हा लागे कष्ट दारुण, होणार नाहीत महाराजा. ऐसी एकता जनाची वाणी, मान तुकवी मच्छिंद्र मुनी. म्हणे बाते धर्मजननी, कोणती करावी महाराजा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ,
विचार करिता ते ग्रामस्थ, तो ग्रामानामी विप्रगृहात मधुनामानंद तसे. तयाची कांता लावण्य खानी, पतिव्रता धर्मपत्नी, सत्य संचित सर्वज्ञानी ज्ञान कळापै असे. नामे कौतुका असे गंगा, निर्मळपणी असे अभंगा. पती सेवे अंतरंगा, जगा माझी मिरवली. उदरी नाही संतती, तेने विव प्रेम चित्ती. संतती विन कामगती, संसार ते वेदना. सदा वाटे हुरूर, लोकाचे पाहुनी किशोर. चित्ती पाहुनी चित्ती गुहार, साशंकित होता ते. नाना यत्न संततीसाठी, करुणी बैसले होती जेठी. उपाय न चाले परम कष्टी, जगा माझी मिरवला. ऐसे असता उभे जण, तो देवी उदेला मांदुसा कारण. ग्रामस्था करीत याचे स्मरण, अकस्मात पै झाले. जैसा द्रोणाचा विषम काळ, निवटावया उदेला उत्तम वेळ. सहज खेळी गंधरी बाळ, विटी कुंपात पडियला. की रत्नाची होणे उत्पत्ती, मनोनी देवदानवमती. अब्धी मंथनी उदेली चित्ती, एक भावे करुनिया. तन्याये मधु विप्राचे, दैव उदले जग मोखसाचे. मनोनी स्मरण निघाल त्याचे, मान्य पडिले सर्वासी. मग मच्छिंद्रनाथा विनवणी करून, म्हणती महाराजा मधु ब्राह्मण. तयाची कांता परम सगुण, ज्ञान कळा असे की. ती ओपोनी बाळ गोमट, तेथेची होईल पूर्ण शेवट. पुत्रार्थिया परम अनिष्ट, दिवस असती महाराजा. ऐसे कुणी मच्छिंद्रवाणी, पुत्राचार आहे संरक्षणी. मग विप्रा बोलावणी, कांते सहिता नेले. परी ते भार्या लावण्य राशी, सद्गुण वर्या जगाशी. नाथे पाहताची ते चित्तासी, ओळखिले हृदयात. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ, उत्तम जगी दिसून येत. सकळ जग मान देत, तस्मात श्रेष्ठात आहे. जो जगा माझी आहे भला, तो तैसाची परलोका ठेला. जो जगी मानवला, परलोकी मानवला तोच एक. आणि भविष्यावश्य जाण, अर्थार्थी करी गमन. कौतुकाने जवळ घेऊन, बाळ ओटी उपितसे. मने माय ओ माय एक, हा बाळ आहे वरददायक. नवनारायणाती एक, करभंजन मिरवला. याचे होता संगोपन, फेडील दृष्टीचे पारण. जगा माझी स्थूल वटमान, पुत्र तुझा मिरवेल हा. मनसील हा होईल कैसा, कीर्ती ध्वज मित्र जैसा. की देवकीचा हरी जैसा, वद्य असे जगाते. माय मी काय सांगू गहन, या बाळाचे चांगुलपण. मूर्तिमंत याचे सेवे कारण, कैलास संपत्ती उतरली गे. तयाची निवटोनी अज्ञान राशी, अनुग्रह होईल तयासी. आणुनी ठेविल निवृत्ती पदासी, निवृत्ती नामे मिरवणी. मने या योगी संभावला, जगा माझी सहजगी मिरावला. परी अति गहनी नाम याला, गहनी असे देई का. यावरी आणि सांगतो तुझसी, आम्ही जातो तीर्थस्नानासी. उपरी फिरोनी 12 वर्षी, गोरक्ष बाळ येईल गे. तो याते अनुग्रह देऊन, मायगे करील सनातन. परी तू आता जीवित्व लावून, संगोपन करी याचे. यावरी बोले कौतुके सती, की महाराजा योगमूर्ती. बाळ ओपिले माझ्या हाती, परी संशय कसे. तुम्ही 12 वर्ष आला परतून, बाळ न्याला की मजपासून. मग मी कैसे जननी पण, जगा माझे मिरवावे. मग केल्या कष्टाचे आचरण, मज मिरवेल की भाडा येत्यपण. तरी प्रांजळपणी आताची वचन, मज प्रती सांगिजे. पहा पहा जी आशाबद्ध, सकळ जग असे प्रसिद्ध. तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध, एक भागी लावाजी. तुम्हा आशा असेल याची, तरी तैसाच गोष्टी सांगा याची. मग नाथ गोष्टी कुणी तिची, प्रांजळ वचन बोलतसे. माये संशय सांडूनी मनी, बाळ न्यावे आपले सदनी. माझी आशा बाळा लागोनी, गुंतत नाही जननी. तरी तुझा लाभो सूत, प्रांजळपणी मिरो जगात. तू माय हा सूत, लोका माझी बोलतील. मी आणि माझा शिष्य, गुंतणार नाही या शेष. हा बाळ तुमचा तुम्हास लखलखीत बोलतो. परी गोरक्ष अनुग्रह देईल यासी.
पुढे जाईल तीर्थस्नानासी, तू संभाळ तुझ पाशी चिरंजीव सोहा. ऐसे बोलूनी ग्रामस्ताते, शपथपूर्वक साक्ष सहित, निर्मळपणी करुणी चित्त कौतुकास्पंदनी बोलवी. मंत्रे चर्चुनी विभूती बाळा, मोहनाश्र घातले गळा. कौतुके स्पर्शित हृदय कमळा, पयोधरी पय दाटतसे. मग ते बाळ लावणी स्तनी, गावीच्या आणुनी सुवासिनी. पालक हात घातले प्रेम करुणी, गहनी नाम स्थापिले. यावरी मच्छिंद्र काही दिवस, तया ग्रामी करुणी वास. मग सवे घेऊनी गोरक्षास, तीर्थस्नाना चालिला. पुसोनी सकळ ग्रामस्थासी, निघाता झाला गौरवेसी. मार्गे लक्षुनी तीर्थस्नानासी, बद्रिकाश्रमी जातसे. परी मार्गी चालता वाटोवाट, श्री गोरक्षाची घेऊनी पाठ. कार्यरूपी कार्य घेऊनी अलोट, परीक्षिते पाहतसे. नंतरी ते पाहता परी विषम ऐशी, विषम दिसती सर्व कार्यासी. मग मच्छिंद्र विचार करी मानसी, तपपूर्ण नसे या. मुळीच पदरी नसता पैसा, की दान मिरवी दांबिका व्यवसा. तेवी मंत्र हेतू तपोलेशा, विना विषम आहे हा. तरी आता बद्रिकाश्रमी, बद्रिकेदार उभा स्वामी. तया हाती गोरक्ष ओपुनी, तया लागी रुजवावा. ऐसा विचार करुनी चित्ती, उयता हिंडले नाना तीर्थी. मग लक्षुनी हिमाचल मार्गाप्रती, बद्रिकाश्रमाप्रती पै गेले परी तेथील कथन. पुढेले अध्यायी होईल श्रवण, अर्थ धरुनी अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी. तुम्ही विचक्षण श्रोते संत, सदा तुमचा तुंडी सूत. सेवे लागी अर्थी प्राणात, ग्रंथादरी मिरवितसे. तुमचे कृपेचे लेऊनी भूषण, नरहरी वंशपूर्ण. कवी मालू धुंडी नंदन, संतगणी मिरवला. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्ष काव्य किमी आगार. सदा परिसोत भाविक चतुर, दशमध्यायी गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार दशमध्याय समाप्त.